नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज बघा, आज मी आंब्यापासून एक म्हणजे रेसिपी बनवणार आहे बघा। तर सर्वांनाच बनवता येतं मैत्रिणींनो, पण ही रेसिपी मी माझी आजी बनवायची त्या पद्धतीने आज बनवणार आहे। तर तुम्हाला आवडल्यास एक लाईक नक्की करा। तर बघा मैत्रिणींनो, मी 2 आंबे उकळून घेतले आणि ते थंड झाल्यानंतर मग त्यात थंड पाणी टाकून मी ते दोन्ही आंबे कुस्करून घेतले आणि त्यातील पोई आणि ते आंब्याची साल मी बाहेर वेगळी काढून घेतलेली आहे आणि त्याचं मी हे बघा पाणी करून घेतलेलं आहे। जो आतमधला आंब्याचा गर असते त्याचा आपण हे पाणी करून घेतलेलं आहे बघा। तर चला मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला मग आता गॅस ऑन करून आपण त्यावर भांडं ठेवून घेऊया आणि बघा गॅसचा फ्लेम आहे तो थोडा कमीच ठेवायचा। मंद आचेवरच आपल्याला आमरस करायचा आहे बघा। मी तूप यामध्ये घालून घेणार आहे गंजामध्ये। यामध्ये आपण छोट्या चमच्याने 2 चमचे आपण जिरं घालून घेऊया बघा, जिऱ्याची फोडणी। तर आपलं जिरं चांगलं तडतडलं आहे। तर आता मी यामध्ये बघा हे छोटी वाटी मी कणिक घेतलेली आहे। तर आपण कणिक त्यामध्ये टाकूया। तर लागती अशी जेवढी लागेल तेवढीच आपण कणिक टाकणार आहोत बघा। तर मी अर्धी वाटीच कणिक यामध्ये ॲड केलेली आहे। तर कणिक ही आपण यासाठी ॲड करतो की आपल्या आमरसला छान बाइंडिंग येतं आणि आपला आमरस जो आहे तो छान घट्टसर येतो। आता कणिक पण सुद्धा माझी छान झालेली आहे। तर आता आपण यामध्ये बघा जे आपण आंब्याचं पाणी करून ठेवलेलं होतं ते आपण टाकून घेऊया। तर बघा थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया, जेवढं आपल्याला लागतं तेवढंच आपण पाणी टाकून घेणार आहोत। जास्त आपल्याला घट्टही नाही करायचं आहे आमरस आणि जास्त पातळही नाही करायचं आहे। फ्लेम थोडी वाढून घ्यायची आहे बघा, जास्तही नाही पण मध्यम आचेवर आपल्याला हा आमरस होऊ द्यायचा आहे। तर आता बघा जे जुन्या काळातील लोक बघा आमरसमध्ये काय टाकत होते ते मी आता सांगणार आहे। तर माझी आजी पण आमरस बनवताना आमरसमध्ये जे आपण सत्यनारायणच्या पूजेसाठी जे पान कुटून घेतो ना, आपण पूर्ण पानाचा विडा जो आहे तो पानाचा विडा तयार करून त्यामध्ये पान, सुपारी, काथ, थोडा चुना हलका आणि त्यामध्ये थोडी 1 लवंग, 1 विलायची आणि थोडं चिमूटभर ओवा, चिमूटभर सोप, असं ज्या प्रकारे आपण पानाचा विडा खातो ना, तर तोच पानाचा विडा बनवून तो कुटून माझी आजी टाकायची। म्हणजे पानाचा विडा बघा कुटून घेतलेला आहे, तयार करून घेतलेला आहे आणि तो पानाचा विडा मी आता यामध्ये आमरसमध्ये ॲड करणार आहे बघा। तर मी यासाठी 1 पान घेतलं आणि बाकी सर्व साहित्य तुम्हाला सांगितलंच आहे मी। आणि मैत्रिणींनो, जो आपण पानाचा विडा कुटून टाकला ना, तर त्याचा एक छान फ्लेवर पण येतो आणि त्याचा स्वादही खूप छान लागतो मैत्रिणींनो। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर आता आपल्याला आमरसला छान उकळी येऊ द्यायची आहे। तर आता बघा आपल्या आमरसला छान अशी उकळी आलेली आहे बघा। तर आता आपण यामध्ये गूळ ॲड करून घेऊया। तर बघा ही मी वाटीभर गूळ घेतलेला आहे, तो मी आता यामध्ये ॲड करून घेणार आहे। तर आंबे हे आंबट असल्यामुळे आपल्याला गूळ थोडा जास्तच टाकावा लागतो, तेव्हाच तो आमरस खूप छान लागतो। तर बघू शकता आता आपला आमरस छान झालेला आहे आणि जो आपण गूळ टाकलेला आहे तर त्यानंतर आपण छान 2-3 मिनिट आपण चांगलं उकळू दिलेलं आहे। तर गुळाचं पाणीसुद्धा थोडंफार आटलेलं आहे त्यामध्ये। तर बघा आता हा खोबरा किस आपण टाकून घेऊया। तर बघा आता आपण खोबरा किस पण चांगला 1 मिनिट यामध्ये होऊ दिलेला आहे
आणि मी हा आमरस थोडा घट्टच बनवलेला आहे, थोडा पातळही बनवू शकता, मी थोडा घट्ट बनवलेला आहे. तर आता बघा माझा आमरस पूर्णपणे तयार झालेला आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया. आणि बघा आरोळी, तर बघा मी यामध्ये आता ॲड करून घेते. आणि एका छोट्या चमच्याने बघा 1 चम्मच आणि थोडंसं मी विलायची पूड त्यामध्ये ॲड करून घेते बघा. तर अशा प्रकारे आपला हा आमरस मस्त बनवून तयार आहे. या पद्धतीने तुम्ही मैत्रिणींनो नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा मैत्रिणींनो, आमरस बनवून तयार झालेला आहे बघा. तर बघू शकता तुम्ही, पानाचा विडा टाकल्यामुळे थोडा लालसर कलर पण याला आलेला आहे. आणि हा आमरस खायला खूप छान लागतो मैत्रिणींनो. तर बघा गावरान आमरस करून बघा एकदा तरी. आणि व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. जय महाराष्ट्र.